गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखरे रोड, पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने आता या विरोधात सूर आळवण्यास सुरुवात केली असून कुर्डवाडी येथे शिवसेनेच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते। या मेळाव्यात शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे यांच्यासह कुर्डवाडी नगरपालिकेचे काही माजी नगरसेवक, शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते। या मेळाव्याच्या ठिकाणी बहुतांश खुर्च्या रिकाम्या असल्याचं चित्र पाहावयास मिळालं, तर स्टेजवरून माढा तालुक्याच्या राजकारणात आमदार बबनदादा शिंदे यांचे विरोधक म्हणून काही वर्षापासून कार्यरत असलेले शिवाजी कांबळे यांनी रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर कठोर शब्दात टीका केली। संपन्न होत आहे ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत या निमित्तानं उपस्थित असलेले किरणजी सावंत, भैयासाहेब सावंत, उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर, या संवाद आणि निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं आदरणीय सरांचा संवाद ऐकण्यासाठी आपण आलेले सर्व उपस्थित सर्व शिवसैनिक, प्रथमतः आपणा सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। खरं तर प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर सोलापूर जिल्हा असेल, उस्मानाबाद जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये तरुणांच्या हाताला काम देऊन शेतकऱ्याला मदत करत असताना या दोन्ही जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्याची ऊसाच्या माध्यमातून पिळवणूक होत होती, ती सर्व पिळवणूक निश्चितपणे आदरणीय सावंत सरांच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये या दोन्ही जिल्ह्यामध्ये झालेले आपण पाहतो। खरं तर प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर असतील, आपणा सर्वांचे नेते तानाजीराव सावंत सर असतील, ज्यांनी या राज्याची आरोग्याची धुरा हातामध्ये घेतले आणि संबंध महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये गेल्या 50 वर्षाच्या इतिहासामध्ये जेवढं काम या आरोग्य विभागाने केलं त्याच्या कितीतर पटीनं काम आदरणीय सावंत सरांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये झालेलं आपण सर्वजण पाहतो। खरं तर हा संवाद मेळावा आहे। 2024च्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण सर्वांनी 2019च्या निवडणुकीमध्ये आदरणीय सावंत सरांच्या माध्यमातून मग माढा असेल, करमाळा असेल, माळशिरस असेल, मंगळवेढा असेल, या सर्व तालुक्यामध्ये पक्षाचा आदेश मानून एका नौका उमेदवाराला आपण त्या ठिकाणी खासदार निश्चितपणे केलं, परंतु त्याच्या माध्यमातून या तालुक्याला हिता असणाऱ्या माझ्या सर्व शिवसैनिकाला कोणत्या प्रमाणाची वागणूक, केलेल्या उपकाराची जाण न ठेवता ज्याच्याशी लग्न लावलं ते सगळे वाऱ्यावर सोडले,
आणि ज्याचा आणि त्यांचा काहीच संबंध नाही त्याच्याशी गाठ बांधून ह्या 2000च्या निवडणुकीला ही मंडळी सामोरं जात आहे. ज्या सर्वांनी सगळी ताकद पणाला लावून माढा तालुक्याचा गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आदरणीय सावंत सरांच्या माध्यमातून मोडला गेला. अनेक नौखा उमेदवार त्या ठिकाणी युतीच्या माध्यमातून आपल्याला मिळाला, परंतु त्याने गेल्या 5 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये कुणाला काय दिलं याचं आत्मपरीक्षण करण्याची निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला वेळ आहे. मग सावंत सराला काय दिलं? सावंत सराला गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये साधा फोन करायची लायकी, तेवढी नैतिकता सुद्धा या ज्याला कोणी आपण खासदार केलं त्याची लायकी नसताना ज्याला लायकीपेक्षा जास्त मिळाल्यानंतर काय होतं त्याचं उदाहरण म्हणून त्यांनी नैतिकतेची भाषा करत असताना साधा फोन करण्याचं काम सुद्धा त्याला जमलं नाही. आणि आता वेळ संपल्यानंतर लग्न एकाशी गाठ दुसऱ्याशी आणि निवडणुकीला सामोरे आपण जात आहे. निश्चितपणे सावंत सरांचा आवाज मोठा आहे, दबदबा मोठा आहे, काम मोठं आहे. कामाच्या जोरावरती सावंत मंडळी मी गेल्या 1-2 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून अनेक प्रकारची कामं करत असताना या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लोकांना आरोग्याची सेवा लागेल त्या लोकांना चांगल्या पद्धतीची सेवा देण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी करतायत. म्हणून काम करून जर आपल्याला मान सन्मान मिळत नसेल तर आपल्याला निश्चितपणे पुढच्या येणाऱ्या 24च्या निवडणुकीमध्ये कोणत्या प्रकारचा निर्धार करायचा हे निश्चितपणे सावंत सर आपल्याला शिकवतील. जो त्यांचा आदेश असेल तो आदेश निश्चितपणे आपण सर्वजण मानणार आहे. परंतु आपल्या कुत्र्याची जी सवय असते की ती जिथे जाईल तिथे टांगडं वर करायची आणि तशा पद्धतीचं काम ज्याला कुणाला आता उमेदवारी मिळाली त्या नेतृत्वाला निश्चितपणे या तालुक्यामध्ये कामाच्या जोरावरती सावंत सरांचा आवाज जो आपण सर्वजण सावंत सर देतील तो निश्चित शिरसंवाद मानून भविष्यामध्ये या तालुक्याच्या राजकारणाची दिशा आपल्याला निश्चितपणे ठरवावी लागेल. आणि अशा पद्धतीच्या आग्रहाची मी नम्र विनंती या ठिकाणी करतो. खरं तर आपण सगळेजण गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये किती आपण सर्वांनी काम केलं, सावंत सरांनी काम किती केलं आणि मग इतकं मोठं काम करून सुद्धा आपल्या पत्रामध्ये काहीच पडलं नाही. आणि ज्यांनी काहीच काम केलं नाही त्याच्या पत्रामध्ये फार मोठं झोळीनं त्या ठिकाणी वाढतायत. त्या सगळ्या गोष्टीचा निश्चितपणे पुढच्या कालखंडामध्ये विचार करून जो सावंत सर आपल्याला विचार देतील, दिशा देतील त्या दिशेची निश्चितपणे आपण सर्वजण अंमलबजावणी करू एवढा विश्वास आजच्या या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर जिल्हा प्रमुख आरतीताई